परंतु मी यांना भीक घालत नाही. असं कितीही माझ्यावरती हल्ला करा, संतोष हेगडे भिणार नाही. मी बांगड्या भरलेला नाही. 4-4, 5-5, 6 जण तुम्ही माझ्यावरती येताय आणि माझ्यावरती तुम्ही हल्ला करताय, याचा अर्थ तुम्ही बांगड्या घातलेत. आता हे म्हणतात संविधान धोक्यात आहे, भाजप असं खेळ करतंय तसं खेळ करतंय. आठवले साहेब सत्तेत आहेत. जर संविधान खरंच धोक्यात असतं तर आठवले साहेबांनी राजीनामा दिला असता आणि आठवले साहेब सत्तेतून बाहेर पडले असते ना. या देशामध्ये लोकशाही आहे का, संविधान आहे का, हा सगळ्यात मोठा या ठिकाणी प्रश्न उपस्थित झालेला आहे. जो काही वर्गीकरणाचा विषय आहे त्याच्यामध्ये वर्गीकरणाच्या अनुसूचित जातीमधील सर्व जातींना समान न्याय भेटला पाहिजे, वर्गीकरण झालं पाहिजे, सगळ्यांची यांची भूमिका आहे. पण मीच वर्गीकरणाला पाठिंबा दिल्यानंतर माझ्या डाव धराचं कारण काय? का मी होलार समाजाचा आहे म्हणून. या राजेंद्र खरातावरती ज्या वेळेस मध्ये यांना शिव्या घातल्या, गलाई व्यावसायिकांचा विषय घेतल्यानंतर तेव्हा हे घरात लपून बसले होते. जे काही मागासवर्गीयांचे नेते म्हणून आठवले साहेब असतील किंवा अन्य कोणी असतील, हे सत्य त्या ठिकाणी जे नेते म्हणून आहेत त्या ठिकाणी त्यांची भूमिका वरती वेगळी आहे आणि खाली भूमिका वेगळी आहे. तिथं जातीमध्ये भांडणं ह्या लोकलला त्याच कार्यकर्त्यांनी लावलेली आहेत. तिथली जी कार्यकर्ते आहेत, अटल साहेब तिथं सत्तेत आहेत, ते म्हणतात वर्गीकरण झालं पाहिजे आणि त्यांचे कार्यकर्ते इथं म्हणतात वर्गीकरण झालं पाहिजे. नाहीतर मग तुम्ही पक्षातून बाहेर पडा ना. 11:30च्या सुमारास मी कृष्णा हॉटेल येथे चहा पिण्यासाठी आमच्या मित्रांबरोबर मी त्या ठिकाणी बसलो होतो आणि त्या ठिकाणी RPIचा जो कार्यकर्ता आहे राजेंद्र खरात, त्यांचा भाचा, तो 4 टवाळक्या पोरांना त्या ठिकाणी घेऊन आला आणि मला त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली, माझ्यावरती हल्ला केला आणि अशा प्रकारे ही शाई फेकून त्या ठिकाणी गुंडशाहीने झुंडशाहीने जो काही माझ्यावरती त्या ठिकाणी हल्ला केला, हा असंविधानिक आहे, हा गुंडशाहीच आहे. त्याला कारण एकच आहे की सांगली येथे उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ आम्ही त्या ठिकाणी होलार समाज यंग ब्रिगेडच्या वतीने पाठिंबा दिलेला होता आणि संविधानिक मार्गाने, लोकशाही मार्गाने मी त्या ठिकाणी माझं मत व्यक्त केलेलं होतं. मी कुठल्याही महापुरुषावरती त्या ठिकाणी टीका केलेली नाही किंवा कोणत्याही नेत्यावरती असंविधानिक टीका टिप्पणी केलेली नाही. परंतु या ठिकाणी अनुसूचित जातीचं नेतृत्व आम्हालाच करायचं आहे. आम्हीच नेते आहोत आणि ह्यांचं अस्तित्व धोक्यात यायला लागलेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारचे माझ्यावरती हल्ले होत आहेत. या संविधानाने स्वातंत्र्य, समता, बंधुता, समान न्याय, समान हक्क या पद्धतीने या संविधानाच्या मूल्याप्रमाणे या देशामध्ये हे संविधान कार्यरत आहे आणि याच अनुषंगाने 59 जातीमध्ये, अनुसूचित जातीमधील 59 जातीमध्ये सर्वांना समान न्याय देण्याच्या हेतूने हे वर्गीकरण सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश काढलेला आहे आणि या आदेशाप्रमाणे जी काही वर्गीकरणाचा विषय आहे त्याच्या समर्थनार्थ आम्ही आमच्या संघटनेतर्फे पाठिंबा दिलेला होता. आणि परंतु आम्ही वर्गीकरणाला पाठिंबा दिलाय म्हणून हे आम्हाला RSSचे आहेत, भाजपचे आहेत असं म्हणून आम्हाला ही वारंवार हल्ला करतात. याच्यापूर्वी सुद्धा माझ्या घरात घुसून माझ्यावरती हल्ला केला, माझी गाडी फुडली आणि आज अण्णाभाऊ साठे भर चौकात हॉटेलच्या समोर मला त्या ठिकाणी माझ्यावरती हल्ला झाला. ही शाय फेकली 5-6 जणांनी मिळून त्या गुंडांनी. ही या देशामध्ये लोकशाही आहे का, संविधान आहे का, हा सगळ्यात मोठा या ठिकाणी प्रश्न उपस्थित झालेला आहे. हे म्हणतात की हे संतोष हेगडे RSSचा आहे, भाजपचा आहे, यांना समर्थन देतो, त्यांना समर्थन देतोय. आता आठवले साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी वर्गीकरणाच्या समर्थनार्थ त्यांनी तिथं त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे. त्याच्या न्यूजवरती बाईट आहेत, वर्गीकरण झालं पाहिजे ते पण म्हणतात. त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर साहेब यांची सुद्धा एक बाईट आहे, त्याच्यामध्ये ते सुद्धा म्हणतात की जो काही वर्गीकरणाचा विषय आहे त्याच्यामध्ये वर्गीकरणाच्या अनुसूचित जातीमधील सर्व जातींना समान न्याय भेटला पाहिजे, वर्गीकरण झालं पाहिजे, सगळ्यांची यांची भूमिका आहे. पण मीच वर्गीकरणाला पाठिंबा दिल्यानंतर माझ्या डाव धराचं कारण काय? का मी होलार समाजाचा आहे म्हणून, नेमकं कारण काय आहे? त्यामुळे आता हे म्हणतात संविधान धोक्यात आहे, भाजप असं खेळ करतंय तसं खेळ करतंय. आठवले साहेब सत्तेत आहेत. जर संविधान खरंच धोक्यात असतं तर आठवले साहेबांनी राजीनामा दिला असता आणि आठवले साहेब सत्तेतून बाहेर पडले असते ना.
आज तुम्ही गुन्हा दाखल केलाय का? हो, मी गुन्हा दाखल केलेला आहे. मी कायदेशीर मार्गाने गेलेलो आहे. कोण व्यक्ती आहेत ज्यांनी शाळेत फेकली? ही आरपीआयची गँग आहे. सर्व राजेंद्र खरात जी काय आठवलेंची गँग आहे येथील, त्या गँगनं हे कृत्य केलेलं आहे आणि ही गुंडशाही प्रवृत्ती या ठिकाणी चालू आहे. यांना संविधान मान्य नाही. फक्त चळवळीचं थोतांड यांनी या तालुक्यामध्ये मांडलेलं आहे. फक्त आम्ही संविधानिक मार्गाने वागतोय, त्यामुळे आमच्यावरती हल्ले होत आहेत. परंतु ज्या वेळेस या राजेंद्र खरातावरती ज्या वेळेस मध्ये यांना शिव्या घातल्या, गलाई व्यावसायिकांचा विषय घेतल्यानंतर तेव्हा हे घरात लपून बसले होते. परंतु माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती, मी होलार समाजाचा आहे म्हणूनच माझ्यावरती हा हल्ला केलेला आहे. आता तुमच्यावर हा तिसरा हल्ला आहे. काय सांगाल, पोलिसांची कुठेतरी हे आहे का? नाही, पोलिसांची या ठिकाणी कमकुवत आहे. जे काही निचळ साहेब आहेत त्यांच्याकडे जे काही तपास दिलेला आहे ते प्रॉपर आटपाडीचे आहेत आणि ते प्रॉपर लोकल आटपाडीचे असल्यामुळे आणि ते वयस्कर सुद्धा झालेले आहेत, त्यामुळे जाणून बुजून त्यांच्याकडे हा तपास दिलाय का असं एकंदरीत आम्हाला वाटतंय. कारण की सक्षम अधिकारी याला पाहिजे आणि जो काही हा वारंवार माझ्यावरती जो काही हल्ला होत आहे, मग याला पोलीस स्टेशन जबाबदार आहे असं मी मानतो. कारण कायद्याचा धाक या ठिकाणी राहिलाय का नाही? पोलीस नेमकं काय करतात? एवढ्या माझ्या गाड्या फोडून माझ्या घरात घुसून हल्ला करून आज दिवसा ढवळ्या या ठिकाणी हॉटेलच्या पुढे मला मारहाण झाली. मग माझा खून होण्याची वाट पाहतेत का? या मीडियावरती त्या आठवलेच्या गँगने मीडियावरती धमकी दिली की आम्ही त्याला घरात घुसून मारणार आहे. मग या पोलिसांनी काय केलं? काहीच नाही केलं. काय केलं पोलिसांनी? म्हणजे याचा अर्थ पोलीस निष्क्रिय आहेत. मग माझा हे पोलीस स्टेशन खून व्हायचं वाट बघतात का? आणि हे माझ्यावरती खुनाचं प्लॅनिंग चालले. आठवले गटाकडून संतोष हेगडेच्या खुनाचं प्लॅनिंग चाललेलं आहे. याच्या अगोदर मी सांगितलं होतं आणि आता पण मी तेच सांगतोय. परंतु मी यांना भीक घालत नाही. असं कितीही माझ्यावरती हल्ला करा, संतोष हेगडे भिणार नाही. मी बांगड्या भरलेल्या नाहीत. 4-4, 5-5, 6 जण तुम्ही माझ्यावरती येताय आणि माझ्यावरती तुम्ही हल्ला करताय, याचा अर्थ तुम्ही बांगड्या घातलेत. एका माणसावरती तुम्ही हल्ला करताय. आणि हे जे म्हणतात आम्ही आंबेडकरवादी आहेत, मी अजून पण सांगतो हे नक्षलवादी आहेत. नक्षलवादीच आहेत. यांना संविधान मान्य नाही, यांना लोकशाही मान्य नाही आणि यांना उभ्या आयुष्यात बाबासाहेब कधी कळणारही नाही, कळलेलेही नाहीत. नाही, पण त्यांचं एक जे मत आहे की बाबा आठवले साहेब आणि आंबेडकर साहेबांच्यावरती जे तुम्ही अपशब्द वापरला, तो जो अपशब्द आहे तो मागे घ्या. जो तुम्ही शब्द वापरलाय तो मागे घ्या किंवा माफी मागा. तुम्ही सर्वांनी जी ती लाईन आहे ती लाईन बघा. मी काय म्हणलेलो आहे, मी त्यांना रिस्पेक्ट देऊन बोललेला आहे. त्याच्यामध्ये कुठेही मी त्याचा एकेरी शब्द वापर केलेला नाही. मी फक्त एवढंच शब्द त्या ठिकाणी म्हणलेला आहे की जे काही आपले मागासवर्गीयांचे नेते आहेत, आठवले साहेब असतील, प्रकाश आंबेडकर साहेब असतील किंवा अजून आमचे कोण नेते असतील, हे नेते यांच्या वेगवेगळ्या संघटना आहेत, वेगवेगळे यांचे पक्ष आहेत. निवडणुकीच्या टायमिंगला हे वेगवेगळ्या पक्षांना पाठिंबा देतात आणि पाठिंबा दिल्यामुळे जो काही मागासवर्गीयांचा वेगवेगळ्या पक्षामध्ये गट आहे वेगवेगळा, त्याचं डिवायडेशन होतंय. त्याच्यामुळे जे काही मतदान आहे ते एक गटाने मतदान एक ठिकाणी राहत नाहीत, लोक विस्कळीत होतात. त्यामुळे जी तुम्ही म्हणताय एकोपा राहिला पाहिजे, तो एकोपा राहत नाहीत. हीच मी म्हणलोय, दुसरं मी काय म्हणलोय? आणि सत्य परिस्थिती आहे, याच्यामध्ये चूक काय आहे? आणि संविधानिक मार्गाने मला माझं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे ना. ह्याच्यामध्ये जर काय चुकलं असेल, काय असेल तर न्यायालय आहे, कोर्ट आहे, पोलीस स्टेशन आहे, त्याच्यामध्ये तुम्ही जावा ना. तिथं तुम्ही का जात नाही? याचा अर्थ तुम्हाला संविधान मान्य नाही, लोकशाही मान्य नाही, तुम्ही कायदा हातात घेताय. मागील 1-2 दिवसापूर्वी अशी चर्चा होती, काही सांगोल्यावरून लोक येत आहेत तुम्हाला हुडकतायत, तुम्ही बोलला. हेच एक असं खरं आहे का? हो, खरं आहे. काय झालंय प्रॉपर तुम्हाला मी सांगतो की जे काही मागासवर्गीयांचे नेते म्हणून आठवले साहेब असतील किंवा अन्य कोणी असतील, हे सत्य त्या ठिकाणी जे नेते म्हणून आहेत त्या ठिकाणी त्यांची भूमिका वरती वेगळी आहे आणि खाली भूमिका वेगळी आहे. इथं जातीमध्ये भांडणं ह्या लोकलला त्याच कार्यकर्त्यांनी लावलेली आहेत. इथली जी कार्यकर्ते आहेत, आठवले साहेब तिथं सत्यता आहेत, ते म्हणतात वर्गीकरण झालं पाहिजे आणि त्यांचे कार्यकर्ते इथं म्हणतात वर्गीकरण झालं पाहिजे. नाहीतर मग तुम्ही पक्षातून बाहेर पडा ना. तुम्ही आठवले साहेबांवरती का बोलत नाही मला सांगा ना. त्यामुळे हे सगळं थोतांड आहे. ह्यांना फक्त संतोष हेगड्यांचा राग आहे, वर्गीकरणाचा यांच्या डोक्यात विषय आहे.
त्यांचं हे राजकारण कसं चाललंय की 59 जातीवरती यांना इथं राज्य करायचं आहे. आज तागायत आमचा होलार समाज असेल, मातंग समाज असेल, ढोर असेल, चांभार असेल, या सर्व जाती यांच्या अंडरखाली राहिल्या पाहिजे आणि यांचं वर्चस्व आमच्यावरती राहिलं पाहिजे. हाच यांचा हेतू आहे, दुसरं काय सुद्धा नाही. ते पण जे शाईफे करणारे कार्यकर्ते होते त्यांचं मत काय होतं जे तुम्हाला मत त्यांचं एकच आहे की वर्गीकरणाला तू पाठिंबा देतोय, तू RSS ला सपोर्ट करतोय, ह्याव करतोय, थ्याव करतोय, हेच यांची असली कारण आहेत. आणि अटल साहेब सत्तेत बसलीत ना भाजपमध्ये, मग ते RSSचं सरकार आहे ना, मग कशाला सत्तेमध्ये बसला? बाहेर पडा ना तुम्ही, सांगा ना तुमच्या साहेबांनी बाहेर पडायला. आता तुम्ही गुन्हा दाखल केला, पोलिसांनी काय सांगितलं? आता गुन्हा मी दाखल केलेला आहे. मी कायद्याच्या मार्गाने, लोकशाहीच्या मार्गाने मी गेलोय. याच्यामध्ये आता पोलिसांनी काय करायचं हे त्यांचं आहे. जर पोलीस याच्यामध्ये काय करत नसतील तर मग काय माझ्या मार्गाने मी काय करणार, जे काय लोकशाही मार्गाने जे आमचं चालू आहे ते चालूच आहे. पोलीस संरक्षणाची मागणी करताय का? पोलीस संरक्षणाची मी मागणी केलेली आहे. मुख्यमंत्री साहेबांना मेल सुद्धा मी केलेले आहेत. आमच्या जे काही आमचे साथीदार आहेत, आमचे कार्यकर्ते आहेत, सगळ्यांनी मुख्यमंत्री साहेबांपर्यंत ही गोष्ट कळवली आहे की अशा पद्धतीने चुकीचं आहे. त्या संदर्भात परंतु सुद्धा या जी काही इथली गुंडशाही प्रवृत्ती चालू आहे, आणि खरंच गुंड आहेत, हे गुंडच आहेत, हे आंबेडकरवादी नाहीत, हे नकली आंबेडकरवादी आहेत तर आहेत, ह्याला लोकशाही म्हणत नाहीत. त्यामुळे अशा पद्धतीने हे जे चाललंय हे बेकायदेशीर आहे. गुंडशाही पद्धतीने ही माझ्यावरती सातत्याने हल्ला करण्याचा यांचा प्रयत्न चालू आहे. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.